सर्वज्ञ आता पिवळतरोळीला आलेले आहेत. तेथे गावातून श्री गोविंद प्रभू बाबा आपिविर्याशी खेळ क्रीडा करून पिवळतरोळीला आलेले आहेत. आणि त्या दोन्ही पिवळतरोळ्यामध्ये वेढे करीत होते. तेवढ्यामध्ये आमचा गोसावी श्री प्रभू ते देखिले. श्री प्रभूंनी गोसाव्याती देखिले. दोन्ही अवतारांच्या श्रीनेत्राची लीळा आहे. दोघांनी एकमेकाला पाहिले आणि ज्ञानशक्ती स्वीकारानंतर आपलं वैराग्य वृत्तीचा आचार केल्यानंतर सर्वज्ञांची दुसरी भेट आहे. आपली दावल दावी दे याही वचनाचे ते अनुष्ठान सर्वज्ञांनी करून दाखवलेलं आहे. ईश्वराला कुठलं अनुष्ठानाचरण सिद्धी करायची नसते, तप करायचं नसतं, पण ते पूर्ण प्रभून नाही. हा सगळा आचार आणि विचार साधनवंतासाठी सर्वज्ञांनी आधी आचरलेला आहे आणि मग सांगितलं. दोन्ही अवतारांचे श्रीनेत्र एकमेकाला पाहू लागले आणि मग अशा वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जय केले. जय हो जय हो आपण जय जयकार करतो. अवताराचा करतो, पुन्हा साधू संतात हे जय करतो, ते आपलं साधन मानतो. तर सर्वज्ञांनी आपल्या गुरुला जय केले आणि मग श्री प्रभू बाबा आपण श्रीमालिंगन दिलं. तेथ दोही पिवळतरोळ्यामध्ये खालीली तरोळ्याचे वायुव्य कोणी काठी बाबळीचं झाड आहे. ते दोही देवा भेटी झाली. दोन्ही अवतारांच्या भेटीची लीळा आहे. तेथे एक क्षेमालिंगन झाले दोन्ही अवतारांना आणि आमचा गोसावी श्री प्रभूंचे रज बनले. ते पावलं उमटलेली होती, ते रज बनले. माझा रजवंदन करताना स्वामी खाली वाकले असतील, बोटाने त्या मातीला स्पर्श केला असेल, मग तो श्रीकर दिसेल. तिथे श्री प्रभू बाबांच्या श्रीचरणांच्या स्पर्शामुळे तिथे कृपा माया आहे, ती दिसेल तुम्हाला. सर्वजणांच्या श्रीकरामध्ये कृपा आहे, त्या कृपेने या कृपेला स्पर्श केला आणि मध्ये चरण आहेत, तो रज आहे आणि तो वंदन केला. तेवढ्यामध्ये ब्राह्मण एक वाटा जात होता. त्याने म्हटले, तुम्हाशी काही होते? तो ब्राह्मण आमच्या स्वामींना विचारतो. स्वामी म्हणतात, हे आम्हाशी गुरु होते. आणि हे वाक्य श्री प्रभू बाबांनी ऐकलं. मग श्री प्रभू बाबा म्हणतात, अहो मेला विदित करताय म्हणे, अहो मेला विदित करताय म्हणे, स्वतःला जाणीव करून देतात माझी. आणि थापा आणि तुला म्हणून श्री प्रभू बाबांना थाप आणली. आता ही श्री प्रभूंची थाप चिंती बैसांना स्वामींनी सांगितली. मग ज्ञान स्वीकाराच्या वेळेस एक थाप आहे, आता हिथे एक थाप आहे, अशा अनेक थाप आहेत.
आणि मग त्या थाप हाणल्यानंतर सर्वज्ञानी स्वीकार केली. श्री करे श्री कर धरुणी पिवळ तळवली पश्चिमीले पाळीवरी विजय. आता दोन्ही अवतारांचे श्रीकर हातात हात. हे मोठा अद्भुत प्रेम आहे. दोन्ही अवतार कसे गेले? श्री करे श्री कर धरवणी. श्रीप्रभू बाबांनी आमच्या गोसाव्यांचा श्रीकर धरला असं असेल, किंवा आमच्या स्वामींनी श्रीप्रभू बाबांचा श्रीकर धरला, श्रीकराचा आंघोळी धरली असेल आणि मग केवळ तळीला निघाला, विजय केला. पाळीवरी पहाड दोन काटे की तळी दोही देवासन झाले. कसं आसन झाला? तर दोन्ही अवतार तुम्हाला पाहायचे आहेत. दोन्ही अवतार बसले, पहार एक बसले, पहार दोन म्हणजे किती? एक प्रहाराचा किती तास? म्हणजे हे किती तास? 2 प्रहार. कसे बसले? तर म्हणाले श्री प्रभूशी उकळ आसन झाले आणि आमच्या गोसाव्या मांडकुटी विनत कंदर होई आसन. दोन्ही दृश्यात आत्मसात करा. तुम्हाला नाही काय शिकता आलं तर हे दररोज आठवायची वेळ आहे. स्वामी मांडकुटी बसले, श्री गुरु बाबा समोर उकडासन बसला, तर इथं श्रीमूर्ती पूर्ण दिसेल तुम्हाला. आणि तिथे मौन बसलेले. आता हे मौनातलं बोलणं आहे, त्याच्या अगोदर पाहण्याचं बोलणं आहे. दृक् स्पर्शाला अंतःकरण, डोळ्याने बोलले ते. आता मौनातलं बोल. ह्यामादी अवतार आहेत आपले चक्रवर्ती स्वामी, आणि ते परमेश्वर पुरात बसले आहे की नाही. परमेश्वर पुराला अनंत अवतार आहे, म्हणून त्याला परमेश्वर पुर. अशा प्रकारे ते 2 प्रहारांचं चिंतन इथं आलेलं नाही परमार्गी, पण थोडक्यामध्ये तिथे आखाटा जीव धरण्याचा आकार लावला. सर्व आपण त्यावेळेला तिथं होत्या चिंतनामध्ये. आपल्या कर्म अधिकार, आपलं संपादकत्व हे 18 वर्षापूर्वी ठरलेलं आहे. हे सगळं सृष्टी नियोजित आहे. सृष्टीतलं सगळं नियोजित आहे. ग्रस्त जीवन कर्माप्रमाणे नियोजित आहे. दैवराटेतलं तुमच्या अधिकारानुरूप नियोजित आहे. तुमच्या प्रसवानुरूप असं लोक त्याचा प्रसव नित्याचा तोही नियोजित आहे. आणि म्हणून तशा गुरु लोकांना तसा परिवार भेटतो. पहा तुम्ही, आपण परमार्गाचं चिंतन, झाडीचा झडेना तुटीचा तुटेना असाही परिवार आहे ना. आणि असाही परिवार आहे की गुरुचा झेंडा त्रैलोक्यात लावतो, असाही परिवार आहे. सगळ्यांचे प्रसव इथं ठरले. आता आज ठरले ते भजायचे तुम्हाला, आता घ्या बजून. म्हणून ते 6 घंटे कॉन्फरन्स चाललेली आहे दोन्ही अवतारांची. मग ते श्री प्रभू बाबा म्हणतात स्वामींना, आता तुम्ही सकळ जीवाचे उद्धारावे. तुम्ही सकळ आणि समळ जीवांचा उद्धार करा. समळ आणि सकळ.
आणि आम्ही शुद्ध जीवाचे उद्धार करू. असा अनेक प्रकारचा संप्रदाय निश्चिती जीवोद्धरणाची तेथे झाली. अयोग्य ते योग्य करून तुम्ही उद्धार करणार, मी नाही करणार. स्वामी म्हणाले, अहो हे सगळे आलोट प्रमादी आहेत तिथे, मी कसा उद्धार करणार. श्री भाऊ बाबा म्हणाले, तुम्ही नखाग्रापासून केसाग्रापर्यंत मी तुम्हाला कृपा दिली ना उद्धारण्यासाठी, मी कृपाळू अवतार आहेत ना, मग घ्या. माझ्या तर स्वीकारात कृपा आहे म्हणाले. मी फक्त असं म्हणू शकतो, तुम्ही करा. असे खंतीचे जीव आहे तिथे, ब्रह्मसांग आहे, महादाश्रम आहे. बघा मला इकडे वटोबास आहे, तिकडे अपायश आहे. हे सगळं चिंतन तिथं झालं. प्रभू म्हणाले, आता मग कसं. स्वामी म्हणाले, मग मी बी एक तुम्हाला गुरुदक्षिणा देणार आहे. माझा महिमपट्ट येईल म्हणाले तुमच्याकडे दीक्षा द्यायला. शांतबाई साई येईल. हे सगळं नियोजित प्लॅन ठरला, एक गोल ठरला होता की तुम्ही समळ जीवाचे उद्धारा, मी शुद्ध जीवाचेच उद्धार. आता तुमचे ऐकतेपणे हे 6 घंट्याचं चिंतन तुम्हाला करायचे. त्यासाठी तुमचं चित्तशुद्धी, चित्तवृत्तीचा निरोध हे जे आपल्या संप्रदायामध्ये हे आलं पाहिजे. बरं, मनाच्या विचाराच्या उच्च अवस्थेत पोहोचणं, मौन अवस्थेमध्ये जाऊन तुम्हाला ईश्वराचे अनुसंधान करावं लागेल. तिथे ईश्वराचा संप्रदाय तुम्हाला पण करावा लागेल. आणि हे मी बोललेलं कितपत कळेल हाही विषय मोठा दंगा आहे, त्रास. तर दोन्ही अवतार आपल्या भाषा 2 प्रहर ते बोलले आपल्या आपल्या भाषेला. आणि मग ते काय बोलले, काय संप्रदाय झाला, ते देवच जाणते म्हणाले. आपण फक्त कल्पना करू शकतो. आणि मग तेथे हे सगळं झाल्यानंतर श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करीत रिद्धपुरा विजय केली. आणि श्री प्रभूंची श्रीमूर्ती दिसेत आमच्या गोसावी, पाळीवरून अवलोकित उभे. स्वामी कसे चालले वृद्धपूरला, पाठीमोरे श्रीमूर्ती पाहत उभा. एखादा आवडीचा माणूस चालला तर आपण पाठीमागे उभा राहतो. मग इतर अवतार चालले. ठरलं एका तासपासून मला 60 जीवाच्या विद्या शेतकऱ्याच्या शुद्ध आहेत ना. आणि हे सगळं कार्यक्रम घेऊन चाललेले आहेत ते पत्रिका. मग श्रीप्रभू बाबा मागे वळून बघत असतील, असं असं काहीतरी करत असतील. तुम्हाला अशी कल्पना करायची आहे. तुम्हाला आपलं भावना स्मरण आहे, तुम्हाला कुठलाही दोष लागणार नाही. ऐकली श्रीमूर्ती आठवणार, तुम्ही ऐकलेली आहे ती. देखली श्रीमूर्ती आठवी जेते मूर्ती स्मरण, ऐकली श्रीमूर्ती आठवी जेते भावना स्मरण आहे. मग इथे सगळ्यांच्या भावनेमध्ये तुमची प्रतीती. मग श्री प्रभू वेगळे दिसतील, श्री चक्रधर स्वामी वेगळे दिसतील. प्रत्येकाला आपले अवतार वेगवेगळे दिसू शकतात. आणि ते भावना स्मरण असल्यामुळे तुम्हाला कुठलाही दोष नाही, अविधी नाही. भलतैसा भलते भलत्या परी परमेश्वर तुम्ही आठवू शकता. म्हणून महिमभट्टांनी लीळा संकलित करताना म्हणजे ते तुमचे न्यायतेपणे जाणं किंवा ते देवच जाणती आणि जाऊ द्या म्हणाले, गाडी जाऊ द्या तुमच्या. स्वामी लगेच महिमभट्टाने आकडतं घेतलं आणि आमचा गोसावी जय करून दाबी विजय. थोडक्यात संपलं.
मग काही चरित्र पाठांमध्ये चिंतन करण्यासाठी आहे. मग गोसावी श्री प्रभुबाबांच्या क्षेमालिंग जाताना दुःख करू लागले. श्री प्रभू म्हणतात, अरे कपडे चक्रा, जे म्हणाले ते ऐशे नाहीशे झालं म्हणाले. मग ती उदासीनता परिहार केली पिवळसरीला. अशाही काही पाठांमध्ये, अनेक पाठांमध्ये अनेक प्रकारचे चिंतन आहे. एवढं सांगत असताना सगळा तुमचा गोंधळ होईल. समीकरण उद्देशाने निघालेले आहेत. उदासीनता घेऊन आलेली श्रीमूर्ती आणि मग त्याचा प्रसन्नता दिली श्री गुरुबाबांनी. ती प्रसन्नता ही आठवायला पाहिजे इथे. म्हणून ते प्रासादिक स्थान आहेत. ते पिवळतवळी क्षेत्रखात हे प्रसाद तुल्य काय आहे. इथे ईश्वराने ईश्वराचा श्रम परिहार केलेला आहे. एकांकातलं परिभ्रमण, परिभ्रमणात झालेल्या वेगवेगळ्या साधनेची अनेक प्रकारची आपूर्ती, पूर्तता कशी करून घ्यावी आपल्या गुरुकडून, आणि आपली विनम्रता कशी असावी, आपला सेवक भाव कसा असावा, अनेक गोष्टी या लेण्यामध्ये इथे महिमभट्टांना थोडक्यात न बोलता न लिहिता सांगायचे. सगळं लिहिता येत नसतं चरित्रामध्ये. क्षुल्लक गोष्टी म्हणजे क्षुल्लक म्हणता येत नाही त्याला. महत्वाच्या गोष्टी कमी अक्षरांमध्ये लिहिल्या त्याला चरित्र असं म्हणतात. कसं महत्वाच्या गोष्टी कमी शब्दात सांकेतिक भाषा लिहिणे त्याला लीळा चरित्र असं म्हणतात. ह्याच्यातून तुमच्या आयतेपणाने तुम्हाला ते पुढे जायचं असते. आता सर्वज्ञ दाभिरीला विजय केले. तेथे गावामध्ये पाणीपात्र केलं. उत्तरेवेशीद्वारे नगरांत स्वामी आलेले आहेत. दरभाळा घाटी श्रीचरण लांब शेळेवरी उदक घालीती. तिथं श्रीचरणाने भिक्षा पाणीपात्र आणलंय ना, आता मग भोजन आरोगणा ते श्रीकरीचे पाणीपात्र घातले. दरभाळा आरोगणा खाली आणि मग पाळीशी तिथे पिंपळ आहे. त्या पिंपळाखाली आसन झालं आणि मग विसाचे वेळी पश्चिमेकडे स्वामींना आसन व्हायचं. उदयाच्या वेळी तरी पूर्वेकडे आसन व्हायचं. थंडीचे दिवस आहेत ते. आणि म्हणून पुढे सर्वज्ञ ओतपळी तपत बैसती. कदाचित दर्वेश्वराच्या बाळाण्यावरही आसन होय. मग पूर्वीच्या बाळाण्यावर व्हायचं कधी, कुठे व्हायचं. आणि मग नंतर सर्वज्ञांना भैरवी पौळ व्हायचा. त्या दरम्यान सर्वज्ञ श्री प्रभू बाबांच्या दर्शनाला प्रतिदिनी जात असत. दररोज. आणि मग तेथे 20 दिवस अवस्थान झाले. शेवटवेरी पिवळ तळवली ती चिपाळी दोही देवा भेटी. त्या 20 दिवसामध्ये दोन्ही अवतार तिथे येऊन भेटायचे. विहरण होय तिथे दोन्ही अवतारांचं. आणि मग चिंतन, मग मौनातलं बोलणं व्हायचं. अशा प्रकारे 20 दिवस तिथे त्या काठीय तळी दोन्ही गोसावी पहाड दोन्ही बैसले असते. एक मोठा अद्भुत रहस्य आहे नाही का, गूढ आहे.
दोन्ही अवतार बसावेत आहे ना. 2 प्रहार 20 दिवस असं आहे ते. आणि मग दरवर्षी प्रभू बाबा रुद्रपुराशी विजय करते आणि आमचे गोसावी पिवळ तळल्याशी पुढे विजय करते, तर आमचे गोसावी श्री प्रभूंची वाट पाहते. आणि कदाचित श्रीप्रभू पुढा विजय करते तर आमचे गोसाव्यांची वाट पाहते. ही सर्व आता या दुसऱ्या भेटीचं वर्णन इथे या लीळेमध्ये आलेलं आहे. आणि मग याच दरम्यानामध्ये इथे क्षेत्र खादाची लीळा पण येऊन जाते. इथे सर्वज्ञानी हिंसा निमित्ते उदासीनता स्वीकार करून आलेले आहे. सर्वाले हिंसेचा बाध नाही. का? घोडा चढून गाव जाणं सर्वज्ञांना कशासाठी? नावामध्ये ते ईश्वर आहेत. गीतेमध्ये सांगितले नमाम कर्माणि लिंपन्ति फलेश्वर इति माम योगी इति सांगितले होते. डायरेक्ट आध्यात्मिक होते. मला हे लागत नाही आणि मी निष्प्रो माझी जिंदगी आहे, माझा अवतार आहे. सुंदर श्लोक आहेत नाही का गीतेमध्ये. तर मग प्रायचित्त काय? हे प्रायचित्त घ्यायला कशाला आले रुद्रपूरला? हा नट कशासाठी? ना तो आपल्यासाठी मोक्ष साधनवंताला आता हे निमित्त उक्त आहे ते तुम्हाला जाणवलं. हे कधी करतात गोष्टी? तुम्ही जेव्हा उजळ असाल, मळून मळून भ्रष्ट झालेले आहे, तर तुम्हाला ते काय थोड्या थोड्या आविधीचं काय निश्चित तुम्हाला मेहनत ना प्राप्त होणार नाही. ती गोष्ट उजळतीचा पुरुष आहे, त्याला मोक्षाची चाळ आहे. मला कधी कधी स्वामी भेटतील अशी तळमळ आहे. तर पूर्ण विधीवरती निश्चित चुकवतो, विधीचा स्वीकार करतो. आणि ते करत असताना नकळत जर घडलं तर त्याला ते मनामध्ये सारखं टोचतं. त्याच्या अखंड दुःख होतं त्याला. तरी मला कसं अनिष्ट घडलं हे. दृष्टीचे अनिष्ट, मनाने अनिष्ट, वाचेने अनिष्ट. ते अनिष्ट कोळे तोच म्हणतात ना. जो अनिष्ट कोळत असतो तोच साधनवंत असतो. त्याला अनिष्टच कळत नाही, अनिष्ट केल्यावर कोळच होत नाही, त्याच्याविषयी हा विषय नाही. कारण त्याला योग्यता संपलेली आहे. त्याच्या तो कन्वेत कुचला ना. मग तो कोणी का असना परमार्गीचा साधनवंत. तुम्ही ही स्टेप ओलांडून तिकडे गेला, मग तुमच्याकडे काय वस्त्र आहेत त्याचं चिंतन नाही करत ती योग्यता. त्या अनिष्ट त्या विधी ते तुमचं चिंतन, तुमचं वाट नाही बसत बसत ते हा असा आहे मग मी ह्याला कसा लागू, ते लागून जातो तो विषय. म्हणून ते सांगता इथे योग्यतेचा नट स्वामींनी आपल्यासाठी परमार्गासाठी हा नट स्वीकारलेला आहे प्रायचित्ताचा. म्हणजे प्रायचित्ताने योग्यता होते असं थोडक्यात सांगायचं. प्रायचित्ताचे हजारो प्रकार आहेत बरं. ते तुम्ही ऐकून जाणं आचार ग्रंथातल्या वेगवेगळ्या प्रमेयामध्ये आहेत ते. विधी अविधी परिहारे हे सांगायचे.
हे आचरून दाखवायचंय तुम्हाला, म्हणून स्वामी तिथे आलेले आहेत तीर्थपुरला. का चालता बोलता देव तो दुर्लभ, चालता स्वांग्याचार करता, त्या वचनाचा वचन आणि वचनाचा पाठच पाहिजे, आणि बोलता. अरे बघा मी काय बघालो तुमच्याकडे, चालता बोलता. हे वचन हा वचनार्थ जाऊ न देते. परमार्गाच्या समग्र साधकाने स्वामींचा वचन आणि वचनार्थ हृदयात कोरून ठेवावा, तर तुम्हाला माझ्या जीवनाचा हा पूर्ण प्रवास विधीतून अविधीकडे चाललाय. का विधीमध्ये मी विधी शोधताय, विधीत विधीचा पुरस्कार करून मी ईश्वराला प्रसन्न करतो. का विधीचे निमित्त मी समग्र जिंदगी अविधी आचरतो. हे सगळं कळलं पाहिजे तुम्हाला, नाहीतर आपण विधीचं सोंग घेऊन संपूर्ण अविधी आचरत असतो. विधी क्षाळन मात्र म्हणतात त्याला. मैंने भिक्षा क्षाळन मात्र करतो, आटन क्षाळन मात्र, सगळं जास्त पूर्ण अविधी. विधीला स्पर्श करताना पूर्ण माहिती घेऊन स्पर्श करायचा, अर्धवट विधी आचरायचा नाही. नाहीतर काय होतं, अर्धवट भाजी करायचं ज्ञान असलं तर काय होतं, भाजी होती का चतुष्ट नाही होत. अर्धवट विधी आचरलं तर काय होतं बरं, किती सोपे विधी आहेत आपले. तुम्हाला पूर्ण विधी आचरायचे, स्मरण पूर्ण विधी आचरा, प्रसाद सेवा पूर्ण विधी, प्रसाद वंदन पूर्ण विधी, प्रायचित्त पूर्ण घ्या. म्हणून त्याला म्हणायचंय पूर्णता करायची आहे तुम्हाला. ती कशी करायची, ती चालत्या बोलत्या देवाने हे तुम्हाला करून दाखवलं. आणि समागमी दोषतो उभे राहटी असतो, हे सगळं समागमामुळे होतं. तुम्ही आश्रय शोधला, आश्रय आला की या गोष्टीचा जन्म झाला, अभिधी आला, जायबाबूशाही दोष आले, हे सगळे आश्रय झाला तुम्हाला. मुंजळाचा असो चेतनाचा असो, कुठलाही असो, तो फार कठीण आहे नाही. स्वामी नेहमी म्हणायचे, अहो ते गटोड टाका ना तुमचं, तेव्हा कुठे आहे माझ्याकडे गटोड, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे. ते अंतःकरणातले गटोडे असतात, ते बाहेरचे गटोडे दिसणारे नाहीत आपल्या साधकाकडे. एकदम मस्त असेल तो, आतले गटोडे गाठी हे असतात. तर ही तर गोष्ट आहे. म्हणून समागमे दोष तो भैराटी असतो, आणि तो लागला वैराटी म्हणजे कमराटी दैवराटी. उभयराटीचं इथं सांगितलंय त्यांनी. साधूला बी उभयराटीचा संबंध येतो. आपण आहोत निवृत्तीपर, आपल्याकडे येतात सगळे प्रवृत्तीपर. मग तुम्हाला त्याचा निमित्त दोष लागणार आहे. कसं बाबा पोरग होत नाही, कसं होत नाही, माझ्या हात लावून दे विड्याला. किंवा तो म्हणतो बाबा विड्याला हात लावा, लावला हात. अशा अनेक गोष्टी आहेत त्या, मला नाही पडायचं. बाबा लगीन होत नाही, आता तुम्ही झाले उभयराटीकडे निघाले, इकडून तिकडे घुसले लगेच. आणि आता ही दैवराटीची कधी कमराटी होते हे साधकाला माहित पडलं पाहिजे. म्हणून स्वामींनी सांगितलं की मी दैवराटीत होता,
आचरण करत होता आणि मला हा कर्मराटी भेटली झाली. हा तो भेटला फंटू. त्याने गावच जाळून टाकलं. अष्टीपरी जाळून टाकतात ना, धडाधड स्वामींचे वचन जाळायचे. गाव एक उपलक्षण सांगितलं माझ्या मित्राने. हे समग्र गाव आहे विधीचा आणि अविधीचा. आमचा गोडाचोळीचा शिष्य कोण आहे? तो प्रसव आहे. तो प्रसव तुम्हाला असा चाटून जातो तो. आता कधी चाटलेलं कळतच नाही ते. फार भयानक ही अशी लीळा अशी आहे, तुम्ही जेवढे अर्थ कराल तेवढे कठीण असतात. खूप अर्थ आहे. आणि तो घोडा आहे. तो घोडा स्वामीने काय सांगितलं? तो राज वाहक नव्हे. घोडाच आहे ना तो. आणि तुम्ही घोड्यावर बसणारे कोण आहे? राजकुमार. मस्त घोडे आहेत. मग तो मागीला पाय निवळ झाला म्हणजे तुमचा विधीत प्रवेश संपला. अविधीत प्रवेश कधी झाला म्हणून तुमचा विधी सभीत होतो का नाही हे साधनवंतांनी पाहायला पाहिजे. माझा आजचा विधी सभीत झाला का? मी देवपूजा केली ती सभीत झाली का? आहे की नाही? मी पारायण केलं. आता पारायणाचं एक मोठं गंमतच आहे. आपण जिंदगीभर एकच पारायण करतो. साधकाचं पारायण वेगळं असतं. तुम्ही सूत्रपाठाचं पारायण केलं आहे की नाही? तुम्ही दैवराटीतून कमराटीत कधी गेले हे तुम्हाला सुद्धा कळत नाही बरं. अशी गंमत आहे ती. देवाला मी थोडासा गुटी उपाय करूनच येतो. लयच ताप जाईनाच गेलाय. आता तुम्ही कुठून कुठं चालले बघा. आता हे सगळं खोलून सांगितलं तर फार मोठी तुमची अशी कुचंबना. अरे हे काय आहे? म्हणून ते सांगतात की ते समागमे दोष तो भयराटीत असतो आणि ते कर्तव्य करत असताना ते साध्य फळ तुम्हाला येऊन बसतं तुमच्या. कर्माचा सिद्धांत आहे, केलं की तो भोगावाच लागतंय. आज ना उद्या, या जन्मात पुढच्या जन्मात. काही कर्म असे आहेत तात्काळ भोग असतात. हे तिकडलं सांगणार नाही, हे वैदिक सिद्धांत आहे ते. आणि दैवराटीचा सिद्धांत आहे तो सिद्ध प्रारब्ध असतो. तुमची अयोग्यता सिद्ध प्रारब्ध, योग्यता इकडले कर्मच म्हणत ना तुम्ही. तुम्ही या पोटासाठी किंवा हे जीवन जगण्यासाठी कुठेतरी आश्रय घेणार, कुठल्या तरी समाजात जाणार, भिक्षेसाठी तर जाणार की नाही. निद्रेसाठी झाड शोधताल किंवा वस्ती शोधताल. तुम्ही कसं राहायचंय आणि निमित्त दोष कसा चुकवायचा आहे, घडला तर त्याचा प्रायश्चित्त विधी कसा अंगीकार करायचा आहे आणि तुमचा योग्यता कशी सांभाळायची आहे, ह्या आचारातून ह्या लीळेतून पिवळ तळलीच्या दोन्ही अवतारांनी आपणाला हे मार्गदर्शन केलेलं आहे.